नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तो आवाज पहिल्यांदा कुणालाच विचित्र वाटला नाही. सकाळी 6च्या सुमारास शहर जागं होत असताना जुन्या कॉलनीत असे आवाज रोजच असतात. कुठेतरी पाणी येतं, कुठेतरी गॅस पेटतो, कुठेतरी दार उघडतं. त्यामुळे आवाज ही गोष्ट तिथे कुणी नोंदवायची नसते. पण तरीसुद्धा त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. तो आवाज कुणाच्या घरातून नव्हता. तो कॉलनीतल्या मधोमध असलेल्या रिकाम्या जागेतून येत होता. ती जागा कधी काळी खेळाचं मैदान होतं. आता तिथे फक्त धूळ, तुटलेली फरशी आणि मध्येच उगवलेली झाडं होती. कुणी तिथे जात नव्हतं, मुलंही नाही. आवाज खूप हलका होता, जणू कुणीतरी फार हळू श्वास घेतंय. ना ओरड, ना रड, ना हाक, फक्त श्वास. पहिल्या दिवशी 2-3 लोक थांबले, कान दिला. वारा असेल, कुणीतरी म्हणालं पाईप गळत असेल, दुसरा म्हणाला आणि सगळे आपापल्या कामाला निघून गेले. दुसऱ्या दिवशीही तोच आवाज, तिसऱ्या दिवशीही. तेव्हा लक्षात आलं, वारा नसताना, पाणी नसताना तो आवाज तसाच होता. वेळ तीच, सकाळी 6 ते 6:15. नंतर अचानक बंद. कॉलनीत एक म्हातारी बाई होती, शांता मावशी. तिला झोप येत नसे. ती खिडकीत बसून बाहेर बघायची. तिने पहिल्यांदा मोठ्याने बोलून दाखवलं, इथे कुणीतरी आहे. लोक हसले. कुणी कुठून येणार, रिकामी जागा आहे ती मावशी. तुम्ही जरा जास्तच ऐकता. पण चौथ्या दिवशी आवाज जरा स्पष्ट झाला. श्वासासोबत एक खूप हलकी हालचाल, जणू कुणीतरी जागा बदलतोय. तेव्हा लोक खिडक्यात आले. कोणी खाली जायला तयार नव्हतं. त्या कॉलनीत राहणारा एक माणूस होता, नामदेव. ना फार बोलका, ना फार मिसळणारा. रोज सकाळी चालायला जायचा. नेहमी ती रिकामी जागा टाळून जायचा. पण त्या दिवशी तो थांबला. तो आवाज अगदी जवळून ऐकू येत होता. जमिनीतून येतोय असं वाटत होतं. त्याने जोरात विचारलं, कोणी आहे का? उत्तर नाही. पुन्हा विचारलं. यावेळी आवाज थोडासा थांबला आणि मग परत सुरू झाला. नामदेव खाली बसला, कान जमिनीला लावला. तेव्हा त्याला कळलं, आवाज जमिनीखालून येतोय. त्या जागेवर कधीच कुठलं बांधकाम झालं नव्हतं. पण जुन्या लोकांना आठवत होतं, पूर्वी ते एक छोटी विहीर होती. नंतर बुजवली गेली होती. पोलीस आले, महानगरपालिका आली, खोदकाम सुरू झालं. लोक गर्दी करून उभे होते. कुणी व्हिडिओ काढत होतं, कोणी अंदाज लावत होतं. माती बाजूला गेली, फरशी काढली. खाली एक लहानशी जागा उघड होती, जेमतेम माणूस बसू शकेल इतकी. आणि आत एक माणूस होता. तो जिवंत होता, श्वास घेत होता, डोळे उघडे होते, पण बोलत नव्हता. सगळ्यांना धक्का बसला. किती दिवस? कोण आहे हा? कसं काय? त्याला बाहेर काढलं, रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, तो किमान 10-12 दिवस तिथे होता. अन्न नाही, पाणी नाही, तरी जिवंत. पोलिसांनी चौकशी सुरू केली, पण माणूस काहीच बोलत नव्हता. ना नाव, ना गाव, ना काही आठवतंय असं चिन्ह. कॉलनीत चर्चा सुरू झाली. कुणी म्हणालं वेडा असेल, कुणी म्हणालं पळून आलेला कैदी, कुणी म्हणालं देवाची कृपा. नामदेव मात्र गप्प होता. त्याला काहीतरी आठवत होतं. तो आवाज, तो श्वास, तो त्याने आधी कधी ऐकला होता, 5 वर्षापूर्वी. त्यावेळी कॉलनीत नवीन इमारत बांधली जात होती. कामगार होते. एक माणूस रोज संध्याकाळी तिथे बसायचा, काम पाहायचा, खूप शांत. एकदा नामदेवने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तो माणूस म्हणाला होता, मला आवाज ऐकायला आवडतात. कसले आवाज? जे कुणाला ऐकू येत नाहीत. तेव्हा नामदेव हसला होता. आता त्याला आठवलं, तो आवाज तोच होता. रुग्णालयात 1 आठवडा गेला. माणूस शुद्धीत आला. पहिल्यांदा त्याने बोललं ते एकच वाक्य, मी अजूनही ऐकतोय. पोलिसांनी विचारलं, काय ऐकता? तो म्हणाला, जे थांबत नाही. हळूहळू कथा उलगडली. तो माणूस आवाजांचा अभ्यास करत होता. लोक जे दुर्लक्ष करतात ते आवाज, भिंतीचे, जमिनीचे, जुन्या जागांचे. त्या रिकाम्या मैदानाखाली अजून एक पोकळी होती. तो तिथे उतरला होता एकटाच. वरून कुणीतरी फरशी टाकली, जाणून बुजून नाही. काम चालू होतं. तो अडकला. पहिल्यांदा काही दिवसात त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज वर पोचतच नव्हता. मग त्याने ओरडणं सोडलं, श्वासावर लक्ष दिलं, हळू, नियमित. तो म्हणाला, ओरडल्यावर कोणी ऐकत नाही, पण शांत श्वास कुठेतरी पोचतो. 10 दिवसांनी लोकांनी ऐकलं. कॉलनीत लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.
प्रकरण संपलं असं वाटलं. पण काही दिवसांनी नामदेवला रात्री पुन्हा तोच आवाज ऐकू आला, श्वास. यावेळी जमिनीखालून नाही तर लोकांच्या घरातून. कुणी झोपेत, कुणी रड थांबवताना, कुणी एकटा असताना. त्याला कळलं आवाज कधीच थांबले नव्हते, आपणच ऐकत नव्हतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.